आपण सर्व जॉईन होऊस तर थोडं 5 मिनिटं वेट करूया. त्यानंतर माझं स्पीच सुरू करतो मी. तशी लिंक जाते नंतर आपण करतील एखाद्या मिनिटानंतर प्लीज. नमस्कार शिंदे सर, तुम्ही पण जॉईन झालात. नमस्कार. जय हिंद. मी एक्स आर्मी एनर्जी कमांडो कोलते सर, शौर्य अकॅडमी संचालक, औरंगाबाद टीव्ही सेंटर. सर्वप्रथम मी आज तुमच्यासमोर लाईव्ह फेसबुक लाईव्ह आलो आहात की मला कमीत कमी आता 10वीचा निकाल काल परवा 2 दिवस झाले लागून आणि 12वीचा निकाल लागून लगभग 10 ते 12 दिवस झाले. तर मला ह्या कालावधीमध्ये पुष्कळ पालकांचा फोन आला व विद्यार्थ्यांचा फोन आला की आमचा तर विद्यार्थी 10वी पास 12वी पास झाले, त्याच्यानंतर कॅरियर आपलं स्पर्धामध्ये कसं बनवायचं त्या संदर्भात मी सर्व बोलणार आहे. आणि माझ्यासोबत इथं लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश डगे सर ते पण इथं प्रेझेंट आहे. ते पण माझ्या झाल्यानंतर सरांचं स्पीच होणार आहे सर्वांसाठी. तर सर्वात प्रथम मुलांनो, तुम्ही एवढी वर्षभर कठोर मेहनत करून 10वी व 12वीमध्ये चांगले यशस्वी मार्क मिळाले, त्याच्यामध्ये तुमचं सर्वात पहिलं माझ्याकडून हार्दिक अभिनंदन. व तसेच जे विद्यार्थी कमी मार्क घेऊन पास झाले व काही विद्यार्थी काही कारणामुळे त्या ठिकाणी पास नाही होऊ शकले, त्यांचं पण मी माझं मनापासून त्यांचं पण हार्दिक अभिनंदन करतो. कारण आपल्याला काय याच्यामध्ये तुम्ही किती मार्क घेतले याच्यावर तर डिपेंड आपला पुढची सगळी पायरी आहे. कारण तुम्ही जो यशाचा टप्पा होता मेन बेस तो ॲक्च्युली तुम्ही सक्सेसफुल केला त्या ठिकाणी. पण आता आपला जो टर्निंग पॉईंट आहे, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टर्निंग पॉईंट आहे की आता आपण याच्यानंतर कॅरियर कुठल्या क्षेत्रामध्ये कॅरियर बनवून कसं सक्सेस व्हायचं ते सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता मित्रांनो, आम्ही सर्वात पहिलं मी तुम्हाला आर्मी, पोलीस भरती, एअरफोर्स, नेव्ही याच्याबद्दल सर्व मार्गदर्शन चांगल्या प्रकारे तुम्हाला करणार आहे. तर मुलांना तुम्ही आता 10वी पास झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही कुठला ट्रॅक तुम्हाला काय करायचं आहे स्वतः ओळखणं गरजेचं आहे. तुम्हाला आर्मीत जायचं का, एअरफोर्समध्ये जायचं का, MPSC करायची का, पोलीस भरती करायची, सर्वात पहिलं इंजिनियर करायचं का, डॉक्टर करायचं, सर्वात पहिले स्वतःला ओळखणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. आणि ते सक्सेस होण्यासाठी त्यासाठी आपल्याला मेहनत करावंच लागणार त्या ठिकाणी. तर मुलांना सगळ्यात पहिलं आर्मीमध्ये इंडियन आर्मीमध्ये जायचं असलं तुम्हाला तर तुमचं शिक्षण फक्त 10वी पास पाहिजे. तुम्ही 10वी पासवर पण आर्मीमध्ये एंट्री करू शकता आणि 12वी पास झालं तर अजून वेल डन. तर मग 10वी पास झाल्यानंतर तुम्हाला आर्मी, एअरफोर्स, नेव्ही या फील्डमध्ये डिफेन्स फील्डमध्ये जायचं आहे. त्यासाठी मुलांना 11वीला तुम्ही सायन्स घ्यायचं. ते सायन्स घेतल्यानंतर जेणेकरून आपण आर्मीमध्ये, एअरफोर्स, नेव्ही त्याच्यानंतर आर्मी याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे सक्षम होऊ शकता. की सायन्स कशासाठी घ्यायचं की सायन्स घेतल्यानंतर तुम्ही 12वी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही टेक्निकल, क्लर्क, नर्सिंग अशा एंट्र्या या 23 वर्ष पण करू शकता. नाहीतर मग 10वी पासवरती तुम्ही फक्त सोल्जर जीडी जनरल ड्युटी 21 वर्ष पण करू शकता. त्यासाठी सगळ्यात पहिलं वय लिमिट पाहिजे 17.5 ते जीडीसाठी 21 वर्षे आणि टेक्निकलसाठी, नर्सिंग, क्लर्कसाठी 17.5 ते 23 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. त्यासाठी मुलांना जॉईनिंग सगळ्यात पहिलं त्याला 1600 मीटर रनिंग असते, त्यानंतर मेडिकल आणि त्यानंतर रिटर्न एक्झाम. टोटल 3 स्टेप असतात आणि 3 स्टेपमध्ये आपण 100% सक्सेसफुल त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आताच त्याची क्लास तुम्ही लावणं गरजेचं आहे. कारण ही भरती प्रक्रिया ही वर्षातून एक वेळेस येत असते. त्याच्यानंतर एअरफोर्सचं असं असतं मुलांना की तुम्हाला 12वी पास पाहिजे. 10वीच्या बेसवरती एंट्री नाही एअरफोर्ससाठी. एअरफोर्ससाठी तुम्हाला 12वी सायन्समध्ये इंग्लिश या विषयामध्ये कंपल्सरी 50 मार्क पाहिजे. तेव्हा तुम्ही एक्स ग्रुपची टेक्निकल एंट्री करू शकता. आणि बाय चान्स तुमचं 12वी सायन्स नसलं तर
तर तुमचं आर्ट किंवा कॉमर्स बी असलं त्या ठिकाणी तुम्हाला 50 मार्क इंग्लिश विषयामध्ये असले तर तुम्ही वाय ग्रुपची एंट्री करू शकता. त्याला म्हणतात नॉन टेक्निकल एंट्री. तर तुम्ही कुठल्या पण एंट्रीने गेले तर त्या ठिकाणी तुम्ही सक्सेस होऊ शकता. त्याला एज लिमिट आहे 17.5 वर्षे ते 21 वर्षापर्यंत. त्याला फिजिकल वगैरे कमी लागतं, हाईट वगैरे कमी लागतं, पण थोडासा अभ्यास वगैरे थोडासा GD पेक्षा थोडा एक स्टेप जास्त आहे. त्यानंतर आलं इंडियन नेव्ही. इंडियन नेव्हीसाठी मुलांनो त्यासाठी असं आहे MR त्यानंतर AA अशा SSR अशा पोस्ट असतात सेलर वगैरे. त्यासाठी तुम्ही 10वी पासवरती एंट्री करू शकता. त्याला एज लिमिट आहे 16 वर्षापासून 19 वर्षापर्यंत तुम्ही नेव्हीमध्ये एंट्री करू शकता. त्याला 10वी पासवर पाहिजे, 12वीची काही आवश्यकता नाही, पण 12वी झालं तर अजून उत्तम आहे तुम्हाला की जेणेकरून तुम्ही कोस्ट गार्ड एंट्री करण्यासाठी नेव्हीची त्याला एज लिमिट आहे 17.5 पासून तर 23 वर्षापर्यंत. त्याला सायन्स कंपल्सरी आहे आणि इंग्लिश या विषयामध्ये सायन्स विषयामध्ये 50च्या वरती मार्क असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर आता मी आर्मी जॉईनिंग केली होती 1996ला आणि 2015मध्ये रिटायरमेंट झालो. आणि त्याच्यानंतर मी स्वतः स्पर्धाची तयारी केली 2 वर्षे आणि 2017ला शौर्य अकॅडमी स्थापना टीव्ही सेंटर औरंगाबाद इथे स्थापना केली. तर मी स्वतःहून सांगतो की कितीकच मुलं योग्य टायमाला मार्गदर्शन नसल्यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना योग्य टायमाला मार्गदर्शन नसल्यामुळं त्या ठिकाणी ते सक्सेस होऊ शकत नाही. कारण काही विद्यार्थी माझ्याकडे त्याचं 22 वर्षे 23 वर्षे वय होते तर आणि माझ्याकडे आल्यावरती म्हणतात सर आम्हाला आर्मी करायची. त्या ठिकाणी तुम्ही सक्सेस नाही आहे. तुम्हाला आर्मी एअरफोर्स नेव्ही ह्या फील्डमध्ये जायचं डिफेन्स फील्डमध्ये याला तुम्हाला स्टार्टिंगच लगभग वयाच्या 16 किंवा 17 वर्षाच्या कालावधीतच तुम्ही ही तयारी सुरू करावी लागते. तर तुमचं हे वय केव्हा होतं मुलांनो, ज्यावेळेस तुम्ही 10वी पास होता 10वी किंवा 11वी या कालावधीमध्ये, त्या कालावधीमध्ये तुम्ही हे प्रवेश तुम्ही करायला पाहिजे आणि त्यामध्ये 100%च तुम्ही यशस्वी चांगल्या प्रकारे होऊ शकता. तर यासाठी आता आपले मागच्या वर्षी 2019ची जी भरती झाली होती परभणीत त्याच्यामध्ये माझ्याकडं 105 मुलं 135 पैकी 105 मुलं सिलेक्शन झाले होते. तर त्या मुलांना योग्य टायमाला मार्गदर्शन भेटले आणि योग्य टायमाला ते माझ्याकडून सक्सेस झाले. लगभग तुम्हाला आर्मी या एअरफोर्स या नेव्ही ह्या फील्डमध्ये तुम्हाला पूर्ण तयारी होण्यासाठी लगभग 8 ते 10 महिन्याचा कालावधी लागतो. याच्यामध्ये मुलगा 100% सक्षम होतो. आणि या वर्षातून एअरफोर्स नेव्हीच्या वर्षातून 2 वेळेस रिक्रुटमेंट रॅली असते आणि आर्मीची रिक्रुटमेंट रॅली हे एकच वर्ष असते, वर्षातून एकच वेळेस असते. त्याच्यानंतर रिलेशन भरती जे आर्मी एक्समॅन आहे त्यांच्या पाल्यांसाठी प्रत्येक सेंटरमध्ये ते विद्यार्थी जाऊन आपली भरती होऊ शकतो. अदर सेंटर असो का त्यांचं होम सेंटर असो किंवा तुम्ही स्वतः आर्मीत आहे तुमचा भावाला पण तुमचं रिलेशन लागू आहे आणि त्यांना तुमचं होम सेंटरमध्ये त्याचे 20 मार्क पण त्या ठिकाणी देता येतात. तर मुलांना सगळ्यात पहिलं मला एक प्रश्न फार डिफिकल्ट आहे, म्हणजे तुम्हाला एक सांगायची तर्फे प्रत्येक विद्यार्थी माझ्यापर्यंत येतो त्याची देशसेवा प्रति फार भावना की मला देशसेवा करायची. पण देशसेवा करायची तर असे विद्यार्थी आर्मीच्यासाठी आर्मी जॉईनिंग करण्यासाठी येतात, क्लासेस वगैरे करण्यासाठी येतात, पण त्यांची काही गोष्टीमध्ये कमी असतात. कसं की जेणेकरून त्याची हाईट चेस्ट हाईट वगैरे तशा विद्यार्थ्याला ती मेहनत करता पण त्या ठिकाणी सक्षम होऊ शकत नाही. तर तशा विद्यार्थ्यांनी एअरफोर्स नेव्हीकडे वळायला पाहिजे. कारण काय, त्याला मेजरमेंट हाईट चेस्ट वगैरे कमी लागतं, जेणेकरून त्याचा जो वेळ हा वेस्टेज त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. नेक्स्ट आता त्याच्यानंतर आर्मीमध्ये महिला पण जात आहे. याच्या पहिलं मागच्या वर्षी 2019मध्ये 100 मुली CMP सेना मिलिटरी पोलीस सोल्जर ड्युटीसाठी जॉईनिंग केल्या. आता पण ह्यावर्षी पण आता 2 दिवस पहिलेच त्याची पण भरतीचे फॉर्म निघालेले आहेत महिलांसाठी 100. तर त्या सोल्जर GD म्हणून घ्यायला लागलेत. याच्या पहिलं आर्मी एअरफोर्स नेव्हीमध्ये फक्त महिला ज्या होत्या त्या फक्त अधिकारी पदावर होत्या, पण आता सोल्जर म्हणून पण महिला काम करतात. ह्याच्यानंतर अजून दिवसानंतर 1 या 2 वर्षानंतर अजून मुली प्रत्येक ट्रेडमध्ये एंट्री करू शकतात. कारण टेक्निकल नर्सिंग क्लर्क ह्या ठिकाणी पण चांगल्या मुली काम करून आपलं देश सेवा करू शकतात. जसं एअरफोर्स क्लर्क झालं, नर्सिंग असिस्टंट झालं, टेक्निकल झालं, हे वर्क चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मुलं करू शकतात. जवानासोबत ते काम करू शकतात आणि त्या ठिकाणी आपला इंडियन आर्मीचं नाव उच्च करू शकता. नेक्स्ट पॉईंट पोलीस भरती. आता सर्वांना माहिती आहे की पोलीस भरती की कारण 2014ला फार मोठी भरती झाली होती. त्याच्यानंतर हा सेकंड लॉट आता सध्या निघालेला आहे. फार मोठी भरती ही की जेणेकरून जे फॉर्म आहे की मागच्या वर्षी डिसेंबरच्या महिन्यात फॉर्म भरले होते विद्यार्थ्यांनी, पण ती भरती लगभग एप्रिल ते मेच्या दरम्यान होणार होती. पण काही कोरोना काळामुळे ती भरती प्रक्रिया होऊ नाही शकली. मग परत जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना काळामध्ये फार चांगल्या प्रकारे चांगल्या रीत्याने चांगलं काम केलं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं आणि अजून बी ते काम करताय. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो.
आणि त्याच्यानंतर मुलांनो त्याच्यानंतर अभिनंदन करतो. आणि जे की आता त्याच्यामध्ये फार पोलिसाची कमीत कमी 4 वर्षापासून ते 4 वर्षापासून रिक्त पदच भरती केली नाहीये. त्यासाठी आता आपले गृहमंत्री देशमुख साहेब यांनी 12.5ची भरती काढलेली आहे. तर याच्यासाठी जे पहिले जे फॉर्म भरले विद्यार्थ्यांनी ते तर जाणार. त्याच्या व्यतिरिक्त जसे की जे यावर्षी 12वी पास विद्यार्थी झाले त्याला बी एकदम सुवर्ण मौका आहे ते पोलीस भरतीसाठी भरती होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर त्यात महिला पण जाऊ शकता आणि मुलं तर जाता. आणि याच्या व्यतिरिक्त एक SRPF मध्ये याच्या पहिले फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त मुलंच भरती होत होते कारण महिलांसाठी त्या ठिकाणी जागा नव्हत्या. पण ह्यावेळेस महिलांचं पण SRP ग्रुप नागपूर इथं खोलण्यात येणार आहे आणि त्याच्यात पण महिलांना चांगला प्रवेश करू शकता. म्हणजे महिला कुठंच आता मागं राहू शकत नाहीये. महिला पण मुलासोबत कॉम्पिटिशन करतात. त्यासाठी महिलांनी पण याच्यामध्ये उत्कृष्ट आपली भूमिका निभावून आपलं कॅरियर बनणं गरजेचं आहे. खास करून परत एक सांगतो मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण ग्रामीण भागातले असल्यामुळं योग्य जर काही मार्गदर्शन नसलं आपण त्या ठिकाणी सक्सेस होऊ शकत नाही. मी तर औरंगाबादला राहतोच, तर मी पण एक ग्रामीण भागामधनं ज्यावेळेस म्हणजे शिक्षण झालं तर मला पण रस्ते 10वी पास झाल्यानंतर रस्ते सुचत नव्हते. मला पण असं मार्गदर्शन लाभलं आणि त्यावेळेस मी लगभग माझ्या वयाच्या 16.5 वर्षी इंडियन आर्मी जॉईनिंग केली. तुम्हाला बी जास्त त्यावेळेस आर्मीचं वय होतं 16.5 पासून भरती होत होते. तर आता पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटल्यानंतर तुम्ही 100% याच्यामध्ये सक्सेस व्हा आणि चांगल्या मनापासून मेहनत करा. स्पर्धा जिंकणं फार सोपी, स्पर्धामध्ये काही घाबरायचं काम नाही. कारण तुम्ही जे 4थी पासून तर 10वी पर्यंत जे सिलेबस केलेला असेल त्या सिलेबसवरती स्पर्धा डिपेंड्स, त्याला अलग काही विषय अलग काही नसता, काही घाबरायचं काम नाहीये. फक्त आपला अभ्यास, ग्राउंड हे सगळं ऍक्टिव्हिटीज या करून घेतल्या येतं. स्वतः मी स्वतः करून घेतो. याच्या व्यतिरिक्त की तुम्ही जे क्षेत्र निवडणार आहे त्याचं एक टाइम टेबल निवडा. टाइम टेबल मोस्ट इम्पॉर्टंट. टाइम टेबल तुम्ही जर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठल्या गोष्टीचा टाइम टेबल बनवला तर तुम्ही कुठंच अनसक्सेस होऊ शकत नाही, 100% सक्सेस होऊ शकता. कारण टाइम टेबल इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमच्या लाईफचं जर टाइम टेबल बनला तुम्ही नक्कीच 100% त्या ठिकाणी सक्सेसफुल होऊ शकता. की जेणेकरून आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी 16 वर्षी त्यांना किल्ला जिंकला, तर त्यांचं टाइम मॅनेजमेंट चांगलं होतं म्हणून त्या ठिकाणी ते सक्सेसफुल झाले. मग तसं आपण बघ एवढ्या अल्पावधीत आपल्या लाईफचा टाइम टेबल व्यवस्थित चांगल्या प्रकारे बनवून आपल्या मार्गाला सुरुवात केली तर 100% आपण त्या ठिकाणी सक्सेस होऊ शकतो. तर एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता याच्यानंतर आपले कलाचे विद्यार्थी जे पुराणे विद्यार्थी ते सरांना लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे सर यांना चांगल्या प्रकारे ओळखतात. आणि सरांचा मी फार इम्पॉर्टंट टाइम सरांचे देशात विदेशात आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम असतात. सरांचे फार बिझी शेड्यूल. पण सरांना मी 2 दिवस पहिले एक आग्रह केला 10वीचा निकाल लागल्यावर की आपल्या मुलांना की तुमचे मार्गदर्शन करा सर. तर सरांना फार आपल्यासाठी टाइम काढून सरांना हा वेळ दिला. मी सरांचं एक मनापासून अभिनंदन करतो. आता सरांचं स्पीच सुरू होईल. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद. नमस्कार, गुड इव्हनिंग, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांना माझा सप्रेम नमस्कार. मी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच किंवा तुमच्याशी संवाद साधण्याच्या सुरुवातीलाच मी शौर्य अकॅडमी पूर्ण टीम आणि मुख्यतः शौर्य अकॅडमीचे संचालक श्री ज्ञानेश्वरजी कोलते जे स्वतः NSG कमांडो राहिलेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. ते फक्त याच्यासाठी की आजचा जो फेज आहे जो तुमच्यासाठी खूप महत्वाचा फेज आहे, खूप महत्वाची अशी तुमच्या आयुष्याचा हा टप्पा आहे, ती फेज आहे. आणि त्या फेजमध्ये योग्य ते मार्गदर्शन मिळावं, एक योग्य ती दिशा मिळावी यासाठी अशा प्रकारचं इंटरॅक्शन त्यांनी या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे. म्हणून त्यांचं अभिनंदन आणि त्यांचे धन्यवाद. कारण त्यांच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतोय. खरं जर म्हटलं तर आजची जर परिस्थिती ही अशी नसली असती तर नक्कीच मी तुमच्याशी संवाद जो साधला असता तो एखाद्या ऑडिटोरियममध्ये, एखाद्या हॉलमध्ये आणि 1 to 1 संवाद आपण ज्याला म्हणतो की तुम्ही समोर आहात, मी तुमच्या समोर आहे आणि 1 to 1 जे आहे तुमच्याशी बोलायला, तुमच्याशी संवाद साधायला मला नक्कीच आवडलं असतं. पण परिस्थिती, करोना क्रायसिस तुम्हाला माहित आहे, कोविड-19चा प्रादुर्भाव तुम्हाला माहित आहे आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची बंधनं असतील, त्यामुळे जे आहे कुठेतरी या मार्गाने आपल्याला जावं लागतंय. खरं म्हटलं तर आपण रडत बसलो असतो की आता झाला 10वीचा रिझल्ट लागला, 12वीचा रिझल्ट लागला, आता काय करायचं, काही शक्य नाही, लेक्चर करता येत नाही,
अशा प्रकारचा कार्यक्रम करता येत नाही. पण आर्म फोर्सेस जे असतं, सैन्य दल आणि सैन्य दलाचा जो हिस्सा असतो, आपल्याला माहित आहे की देवानंतर जर सामान्य जनता कोणाला मानते तर ते म्हणजे सैन्य दल. का? कारण कुठलीही परिस्थिती कशीही जरी असली तरी त्या परिस्थितीमध्ये ज्याला आपण म्हणतो शो मस्ट गो ऑन, आपल्याला सोल्युशन शोधायचंय, रडत बसायचं नाही, लढायचंय. मग आता आजचा हा प्रॉब्लेम आपल्यासमोर होता. मग हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर कसं करता येईल? त्यासाठी एक माध्यम जे होतं ते म्हणजे अशा प्रकारचं ऑनलाईन लेक्चर किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणं. तो इम्पॅक्ट येणार नाही, मला माहित आहे की डायरेक्टली 1-to-1 कम्युनिकेशनचा जो आहे तो इम्पॅक्ट येणार नाही, पण तरी सुद्धा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी आम्ही संवाद साधतोय. आणि हे सगळं जे अरेंज केलेलं आहे त्या टीम शौर्य अकॅडमीचा आणि मुख्यतः ज्ञानेश्वर कोलते सरांचे खूप खूप धन्यवाद, त्यांचे खूप खूप अभिनंदन. तुमच्या मनामध्ये काही स्पेसिफिक क्वेश्चन्स असतील तर जे आहे तुम्ही या ठिकाणी टाईप करून सुद्धा त्या ठिकाणी पाठवू शकता आणि ते प्रश्न जे आहे आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवले जातील आणि त्या प्रश्नांची जी आहे सोडवणूक किंवा त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी नक्कीच करू. आज काही फार मोठं भाषण मी या ठिकाणी देणार नाही, कारण ऑनलाईन माध्यमातून मी तुमच्याशी या ठिकाणी संवाद साधतोय. पण काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच तुमच्याशी ज्या आहेत संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या अँगलनी तुमच्याशी मी ती चर्चा त्या ठिकाणी करणार. आता पहिली गोष्ट, जसं इंट्रोडक्शनमध्ये आणि सुरुवातीला जे आहे कोलते सरांनी तुम्हाला सांगितलंच आहे की नेमकं जे आहे या कार्यक्रमाच्या मागची भूमिका काय होती. 10वीचा रिझल्ट लागलेला आहे, 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यातला हा 10वीचा टप्पा, 12वीचा टप्पा खूप महत्वाचा असतो. कारण तसं जर पाहिलं तर पहिली महत्वाची परीक्षा, तसं जर पाहिलं तर आपल्या करिअरला, आपल्या आयुष्याला एक दिशा देणारी ही पहिली परीक्षा असते. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला योग्य ती माहिती नसल्यामुळे, योग्य ते मार्गदर्शन नसल्यामुळं, आपल्यासमोर काय काय ऑप्शन्स आहेत, काय काय पर्याय आहे हेच माहीत नसल्यामुळे बऱ्याच वेळेस आपला निर्णय चुकतो. आणि मग 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, काश अगर हमें पता होता, जर माहित असलं असतं तर मैं यूं करता था, मैं त्यूं करता था. बोलताना कोलते सरांनी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंच की बरेचसे विद्यार्थी जे आहेत वयाच्या 24व्या वर्षी, 25व्या वर्षी, 26व्या वर्षी येतात आणि म्हणतात की आर्म फोर्सेसमध्ये आम्हाला जे आहे शिपाई पदावर किंवा OR पदासाठी वेगवेगळ्या ज्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या भरती होत असतात तर त्याच्यासाठी जे आहे आम्हाला अपियर व्हायचंय. पण हे सगळं जे आहे त्यांच्यासाठी पॉसिबल होत नाही, कारण ती संधी त्यांची ऑलरेडी त्या ठिकाणी गेलेली असते. मग हे जर आपल्यासोबत होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी योग्य वेळेवर योग्य माहिती घेऊन योग्य डिरेक्शननं, योग्य दिशेनं त्यासाठी जे आहे प्रयत्न करणं, त्यासाठी प्रयत्नरत राहणं हे आपल्या हातात आहे. आणि तशा प्रकारचं जे आहे काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. मग आजचा जो मुख्यतः आपला जो उद्देश आहे तो उद्देश याच दृष्टिकोनातून आहे की कशा प्रकारे जे आहे आपल्याला ही तयारी या ठिकाणी करता येईल. मग सगळ्यात पहिला प्रश्न, जर आपल्याला करिअर निवडायचं असेल तर मग त्या करिअर निवडण्याच्या विषयी मी म्हणत नाही की प्रत्येक व्यक्तीनं जे आहे सैन्यामध्ये जावं, प्रत्येक व्यक्तीनं आर्म फोर्सेसमध्येच जावं, एअरफोर्समध्ये जावं, नेव्हीमध्ये जावं, पोलीसमध्ये जावं. ऑप्शन्स वेगवेगळे आहेत. कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला वकील व्हायचं असेल, कोणाला शिक्षक व्हायचं असेल, कोणाला CA व्हायचं असेल. पण तुमच्यापैकी काही जण नक्कीच अशी असतील की ज्यांना कुठेतरी सिक्युरिटी फोर्सेस आपण ज्याला म्हणतो, सुरक्षा दल, त्या सुरक्षा दलामध्ये आपलं करिअर करण्याची त्यांची इच्छा आहे. का? कारण त्याची कारणं अशी आहेत की सुरक्षा दलामध्ये जर आपण करिअर केलं, आणि ज्यावेळेस मी सुरक्षा दल म्हणतो मी फक्त आर्मी म्हणत नाही, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याच्याशिवाय आपण ज्याला पॅरामिलिटरी सर्व्हिसेस किंवा आता त्याला टेक्निकल टर्म आहे CAPF, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस, ज्यामध्ये CRPF आहे, ज्यामध्ये सशस्त्र सीमा बल आहे, ज्यामध्ये सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत ते, त्याशिवाय MPSCच्या माध्यमातून भरले जाणारे वेगवेगळ्या प्रकारची पदं, मग ती PSI असेल, DYSP असेल, ACP असेल किंवा UPSCच्या माध्यमातून होणारं IPS. म्हणजे तुमच्या समोर हे 8-9 नावं मी जे सांगितले, हा सगळा कुठे ना कुठेतरी जो आहे सुरक्षा दलाशी संबंधित करिअरचा आस्पेक्ट आहे. मग कोणी आर्मीमध्ये जाईल, कोणी लोअर रँकमध्ये जाईल, कोणी ऑफिसर रँकमध्ये जाईल, तो भाग त्यातला वेगळा. पण सिक्युरिटी फोर्सेसमध्ये जे आहे करिअर करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी अशा अफाट संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि ही सगळ्यात पहिली संधी तुम्हाला जर कुठून मिळू शकत असेल तर ती म्हणजे काही संधी 10वी नंतर आणि काही संधी 12वी नंतर. आणि नेमकं तुम्ही 10वी किंवा 12वी आता पास केलेलं आहे म्हणून तुमच्यासाठी या संधी उपलब्ध आहेत.
मग आता हे जर आपल्याला सगळं बोलायचं असेल किंवा याच्याविषयीची जर आपल्याला माहिती त्या ठिकाणी हवी असेल तर ऑलरेडी इनिशियली स्पेशली वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भरती असतात त्याचा एक बेसिक बॅकग्राऊंड तुम्हाला कोलते सरांनी दिलेलंच आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये इन डेप्थ माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही त्या इन्स्टिट्यूटला येऊन तशा प्रकारची माहिती पण घेऊ शकता किंवा त्यांना फोनवरून सुद्धा जी आहे ती माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. सर पहिला आस्पेक्ट की का बाबा कोणी या सिक्युरिटी फोर्सेसच्या करिअरच्या मागे लागावं किंवा कोणासाठी जे आहे हे करिअर ऑप्शन आहे. मी म्हणेल आपल्या मनाला एक प्रश्न विचारा आणि त्या मनाला प्रश्न विचारल्यानंतर त्याचं जर उत्तर येत असेल, बऱ्याच वेळेस तुम्ही आर्मीची एक ऍडव्हर्टाइजमेंट पाहिली असेल बघा, आर्मी किंवा नेव्ही, आणि ती ऍडव्हर्टाइजमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते असं शेवटचं एक त्यांचं टॅगलाईन असतं, डू यू हॅव इट इन यू. तुमच्यामध्ये ते आहे का? वो स्पार्क आप में है क्या? वो हटके कुछ करने की, कुछ कर गुजरने की ख्वाहिश आप में है क्या? जर असं काहीतरी हटके करण्याची तुमची इच्छा असेल, जर देशासाठी जे आहे आपलं प्राणार्पण सुद्धा करण्याची गरज पडली तर त्याच्यासाठी तुमची तयारी असेल आणि असं काहीतरी हटके करायचं, आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करायचं, असं जर कुठेतरी तुम्हाला हिंट करत असेल, तुम्हाला टफनेसमध्ये विश्वास असेल, टफनेस म्हणजे फक्त फिजिकल टफनेस नाही, फिजिकल टफनेस तर आहेच आहे, पण मेंटल टफनेस, फिजिकल टफनेस, देशासाठी काही करण्याची इच्छा, या गोष्टी जर तुम्हाला अपील करत असतील तर माझ्या मते सिक्युरिटी फोर्सेस, आर्म्ड फोर्सेस मधलं करिअर हे तुमच्यासाठीचं करिअर आहे. आणि 10वी पासून या वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरच्या ऑप्शन्सची सुरुवात ही तुमच्याकडे त्या ठिकाणी होत असते. म्हणजे पहिला आस्पेक्ट मी जे सांगितलं, मनाला विचारलं पाहिजे की खरोखरच हे कॅरेक्टरिस्टिक्स माझ्यामध्ये आहेत का? जर उत्तर हो येत असेल, काहीतरी हटके करायची आयुष्यामध्ये, करिअर हटके करायची जर इच्छा असेल, 9 ते 5 डब्बा घेऊन चालला ऑफिसमध्ये, दुपारी डब्बा खाल्ला आणि संध्याकाळी वापस आला, असं आयुष्यभर जर जीवन आपल्याला जगायचं नसेल आणि काहीतरी वेगळं करायचं असेल तर आर्म्ड फोर्सेस, सिक्युरिटी फोर्सेस मधले करिअर ऑप्शन हे तुमच्यासाठी महत्वाचे त्या ठिकाणी ठरू शकतात. आता दुसरा जो आस्पेक्ट आहे तो म्हणजे आपल्या करिअर विषयी जर आपल्याला विचार करायचा आहे आणि काही जर हटके त्या ठिकाणी करायचं असेल तर मग दुसरा आस्पेक्ट आहे की सर हे सगळं तर ठीक आहे, देशप्रेम वगैरे ते तर आमच्यामध्ये आहे, हे सगळं करायचं आहे, पण पोटापाण्याचं काय? लेट मी टेल यू, सिक्युरिटी फोर्सेस मधले करिअर जर तुम्ही करत असाल तर जे आहे भारत सरकार किंवा महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत, कारण मी याचा दायरा मोठा केला, मी फक्त त्याला आर्मी पुरतं रिस्ट्रिक्टेड ठेवत नाही, जसं मी सांगितलं 8, 9, 10 वेगवेगळ्या प्रकारचे करिअरचे ऑप्शन्स, तर हे सरकारी नोकरीचा भाग त्या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला जे आहे सरकार तुमची काळजी घेतं. म्हणजेच काय, तुम्हाला त्या ठिकाणी पगार चांगला आहे, म्हणजेच काय, तुमचं राहणं खाणं पिणं याचा बंदोबस्त सरकार तुम्हाला करतं, म्हणजेच काय, तुम्हाला त्याच्यातून पेन्शन मिळतं, तुम्हाला ग्रॅच्युटी मिळते, जर तुम्ही आर्म्ड फोर्सेसमध्ये असाल तर तुम्हाला कॅन्टीन कार्ड मिळतं. म्हणजे थोडक्यात तुमच्या उदरनिर्वाहासाठी, तुम्हाला जगण्यासाठी जे जे काही लागतं, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जगण्यासाठी जे जे काही लागतं, जर तुम्ही देशासाठी, जर तुम्ही आर्मीसाठी सर्व्हिस देत असाल तर जे आहे आर्मी, देश तुमची काळजी घेईल. तर त्याच्यामुळे पगारीची चिंता नसावी, बाकीच्या गोष्टीची चिंता नसावी. एक छोटं एक्झाम्पल देतो. करोना क्रायसिस चालू आहे, काय म्हणजे टाकाला जाऊन भांडं काय लपवायचं. मार्च पासून आजपर्यंत सगळी अर्थव्यवस्था जी आहे ती अस्ताव्यस्त झालेली आहे. आपल्यापैकी प्रत्येकावर या करोनाचा आर्थिक दृष्टीनं खूप मोठा फटका बसलेला आहे. बऱ्याच जणांचे बिझनेस उद्ध्वस्त झालेले आहेत, बऱ्याच जणांचे जे आहेत रोजगार गेलेले आहेत. प्रायव्हेट कंपनीमध्ये लाखांनी कमवणारे त्यांना उद्यापासून जे आहे कंपनीत येऊ नका, अशीही उदाहरणं जे आहेत ते आपल्या भरपूर समोर त्या ठिकाणी आहे. आणि ही सगळी परिस्थिती असताना सुद्धा आपल्याला हे सुद्धा माहित आहे की आपले आर्म्ड फोर्सेस, आपले सिक्युरिटी फोर्सेस आपलं कर्तव्य तर त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी बजावतातच आहेत, पण त्यांना असा प्रॉब्लेम येतोय का? त्यांचं जे आहे पगार रेग्युलरली होणार का? कारण तुम्ही जर देशासाठी देताय तर देश, सरकार सुद्धा तुमच्यासाठी देतील. म्हणजे मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे, परिस्थिती कुठलीही असो, तुमचा पगार, तुमची देखभाल ही जी आहे आर्म्ड फोर्सेस तुमच्याकडे घेणार. म्हणजे तुमचा पगार पक्का, जसं मी सांगितलं की देशासाठी काहीतरी करण्याची संधी, त्याहून महत्वाचं समाजामध्ये प्रतिष्ठा. शिक्षक असतात, डॉक्टर असतात, बाकीचे जे आहेत प्रत्येक जण पोटा पाण्यासाठी काही ना काहीतरी करतो, पण आर्म्ड फोर्सेस मधला जो बंदा आहे, उसमें का जो बंदा आहे, त्यातला जो व्यक्ती आहे, त्याला जे आहे समाजामध्ये काय प्रतिष्ठा आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि मी जसं म्हटलं की देवानंतर जर कोणाला मानलं जात असेल तर खऱ्या अर्थानं आजही भारतीय समाज, भारतीय लोक हे कुठेतरी आर्मीला, सैन्य दलातल्या व्यक्तीला ते स्थान त्या ठिकाणी देतात. किंवा कुठलीही परिस्थिती असेल तरी त्या परिस्थितीमध्ये सोल्युशन देण्याची केपेबिलिटी कोणामध्ये जर असेल तर ती आर्म्ड फोर्सेसमध्ये. मग तो पूर असेल, मग जे आहे आपल्या देशाच्या सीमेचं संरक्षण करणं असेल, टेररिझमचा अटॅक असेल, कुठलंही असेल,
त्या ठिकाणी आर्म्ड फोर्सेस नेहमी पुढे येतं. म्हणजे मी हे उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय की का बाबा एखादं जे आहे एखाद्यानं आर्म्ड फोर्सेसच्या करिअरमध्ये का जावं. 10वी नंतर 12वी नंतर आमच्यासमोर तर खूप ऑप्शन्स आहेत. जरूर म्हणजे ते ऑप्शन सुद्धा तुम्ही ट्राय करावेत. पण जर तुम्हाला असं काही हटके करायचं असेल, चांगला पगार पाहिजे असेल, समाजामध्ये प्रतिष्ठा पाहिजे असेल आणि सगळ्यात महत्वाचं देश के लिए कुछ कर गुजरने की अगर आपकी ख्वाहिश है, आपल्या मातृभूमीसाठी देशाच्या रक्षणासाठी जर काही करायची तुमची इच्छा असेल तर आर्म्ड फोर्सेसचं करिअर हे बेस्ट करिअर. मग पुढचा प्रश्न येतो की यस सर आम्हाला तर हे करायचंय, मग आता हे कसं करता येईल. जसं मी सांगितलं दायरा खूप मोठा आहे. म्हणजे जर PBOR ज्याला आपण म्हणतो म्हणजे शिपाई पदापासून जर तुम्हाला सुरुवात करायची असेल, मग टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, आर्मीमध्ये असेल, नेव्हीमध्ये असेल, एअरफोर्समध्ये असेल, हुकलं चुकलं तिथं जरी जमलं नाही तरी जे आहे ज्याला आपण CAPF म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामिलिटरी सर्व्हिसेस असतील, त्यामधले जे आहेत कॉन्स्टेबलरी पोस्ट असतील किंवा MPSCच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जे आहे पोलीस भरती असेल, SRPF असेल किंवा PSIचं पद असेल, DYSPचं पद असेल, म्हणजे हे वेगवेगळे जे पद आहेत. परीक्षा जी आहे 19-20 थोडा बहुत फरक त्या ठिकाणी असेल, पण काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन असतात. म्हणजे तुमचा फिजिकल टफनेस असणं पाहिजे, कॉमन गोष्टी आहे. तुम्हाला जे आहे जनरल नॉलेज हवं, कॉमन गोष्ट आहे. तुमचं बेसिक मॅथ्स चांगलं पाहिजे, कॉमन गोष्ट आहे. थोडंसं इंग्लिश पाहिजे, कॉमन गोष्ट आहे. तुमचा करंट अफेअर्स चालू घडामोडींवर जे आहे पकड पाहिजे, कॉमन गोष्ट आहे. म्हणजे जर मी अभ्यासाला सुरुवात करत असेल आणि या गोष्टी जर मी त्या ठिकाणी जे आहे कंट्रोल करत असेल किंवा त्यावर माझी जर कमांड असेल तर हे वेगवेगळ्या प्रकारचे करिअर ऑप्शन जर मी योग्य पॉइंटला एंट्री केली तर हे वेगवेगळ्या प्रकारचे करिअर ऑप्शन माझ्यासमोर उपलब्ध आहेत. सो सेकंड पॉइंट जो या ठिकाणी मी सांगतोय की जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे करिअर ऑप्शन्स सिक्युरिटी फोर्सेसमध्ये उपलब्ध तुम्हाला होऊ शकतात. मग तिसरा महत्वाचा प्रश्न की सर या परीक्षा काही 10वी नंतर देता येतात, काही 12वी नंतर देता येतात. बऱ्याचशा अधिकारी पदाच्या परीक्षा या तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर देता येतात. कुठलंही ग्रॅज्युएशन करा, त्याचं काही म्हणणं नाही की जे आर्ट्स करा, कॉमर्स करा, सायन्स करा. प्रेफरेबली सायन्स घ्या, कारण एअरफोर्सच्या काही जागा ज्या आहेत स्पेशली अधिकारी पदाच्या त्यामध्ये जर तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स यासारख्या जर गोष्टी त्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. तर ही सुद्धा गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावी. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, सर हे सगळं करायचं आहे, हे करिअर ऑप्शन्स आहेत, ओके या सगळ्या गोष्टी आहेत, याची तयारी केव्हा सुरू करायची. मी तर आता फक्त 10वीलाच आहे किंवा आता फक्त 10वीच पास केलेली आहे. मी तर जे आहे आता 12वीला गेलेलो आहे किंवा 12वी पास केलेली आहे, मी फर्स्ट इयरला आहे. मग तयारी केव्हा सुरू करायची. जसं कोलते सरांनी अगोदर बोलताना सांगितलं की साधारणतः वेगवेगळे आता करिअरचे जे आहेत वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, पण साधारणतः एक 16.5-17 वर्षांपासून ते 21-22 काही टेक्निकल पोस्टसाठी 23 वर्षांपर्यंतची जी आहे एज लिमिट आहे. पण 23 वर्षापर्यंत जे आहे डोकं खाजवत बसण्याची गरज नाही, तोपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. आर्मीचा एक कन्सेप्ट आहे बघा की ज्यावेळेस आर्मी रिक्रुटमेंट करतं किंवा आर्मीला ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं असतं तर त्यांचा कन्सेप्ट आहे कॅच देम यंग. म्हणजे काय कॅच देम यंग म्हणजे जितक्या लवकर तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री करता येईल, जितक्या लवकर आम्हाला जे आहे यंग मुलं त्या ठिकाणी घेता येतील तेवढी जी आहे त्यांची केपेबिलिटी किंवा म्हणा त्यांची जी आहे त्यांना सामावून घेण्याची क्षमता ही आर्म्ड फोर्सेसची जास्त असते. म्हणजे थोडक्यात काय, लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी एंट्री करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काय 10वी नंतरच्या किंवा 12वी नंतरच्या ज्या पोस्ट आहेत त्या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर जे आहे 12वी पर्यंत वाट पाहू नका. राईट फ्रॉम तुमचं 10वी, 11वी, 12वी तुम्ही जे आहे योग्य डिरेक्शन खाली, योग्य मार्गदर्शनाखाली आपली जी आहे तयारी त्या ठिकाणी सुरू करायला पाहिजे. तर केव्हा मी म्हणेल ऍट द अर्लिएस्ट, जितक्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढा तुम्हाला फायदा आहे. आणि 10वीचा टप्पा हा महत्वाचा आहे. आता 10वी नंतर काय करायचं हा जर प्रश्न असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी किंवा 11वी-12वी तर करायचं, पण सायमल्टेनियसली तुम्हाला त्या ठिकाणी करिअरचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. आता मी महत्वाच्या मुद्द्याकडे या ठिकाणी येतो. मला काही भरपूर काही बोलायचं नाही, पण 1-2 मुद्दे जे आहेत या ठिकाणी मला महत्वाचे घ्यायचे, जे बोलताना या ठिकाणी कव्हरही केले. की आजकाल मुलींना सुद्धा जे आहे आर्म्ड फोर्सेसमध्ये खूप चांगलं करिअर आहे. गेला तो जमाना की ज्यावेळेस जे आहे फक्त मुलंच आर्मीमध्ये जाऊ शकतात, आता तो जमाना गेला. CMP आपण ज्याला म्हणतो, कोर ऑफ मिलिटरी पोलीस, ऑलरेडी मुली त्या ठिकाणी आलेल्या आहेत. मागच्या आठवड्यातच तुम्ही निर्णय ऐकला असेल की आता मुलींना अधिकारी पदावर पहिलेही स्थान होतं, पण ते फक्त शॉर्ट सर्व्हिस कमिशन पर्यंत होतं. आता परमनंट कमिशन, त्यांना जे आहे फक्त 10 वर्ष किंवा 14 वर्ष सर्व्हिस करायची नाही, तर परमनंट कमिशन सुद्धा जे आहे त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतं. आता ऑलमोस्ट सगळ्याच ब्रांचेसमध्ये मुलींना परमनंट कमिशन मिळू शकतं. आणि आपल्याला माहित आहेत अशी कित्येक उदाहरणं आपल्या समोर आहेत की कम्बॅटंट एअरक्राफ्ट पायलट वॉरियर, आता एक मूव्ही येणार आहे पुढच्या आठवड्यात,
आणि त्या मूव्हीचं नाव मला माहित नाही, पण ज्या व्यक्तीवर आहे त्या व्यक्तीचं नाव आहे गुंजन सक्सेना. डू यू नो हु वॉज गुंजन सक्सेना? ती एक जी आहे एअरफोर्सची ऑफिसर होती, ती एक जी आहे एअरफोर्सची पायलट होती. आणि 1999चं करगिल वॉर जे होतं, त्या करगिल वॉरमध्ये, त्या करगिल युद्धामध्ये अतिशय महत्वाची भूमिका या गुंजन सक्सेनाने त्या ठिकाणी निभावली होती. की त्या ठिकाणी शत्रूच्या जे काही सगळे आपले कारगिल हाईट्स, त्यांनी त्या ठिकाणी कारगिलमध्ये जे आहेत वेगवेगळ्या डोंगरांच्या टॉपवर पाकडे त्या ठिकाणी बसले होते. आणि आपलं जे सैन्य आहे त्या सैन्यांना रसद पोहोचवण्यासाठी किंवा आपले जे जखमी सैन्य आहेत त्यांना जे आहे तिथून उचलून पुन्हा जे आहे योग्य त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ज्या हेलिकॉप्टरच्या सर्व्हिसेस, एअर सर्व्हिसेस होत्या, ज्या ठिकाणी खूप मोठा खतरा तुमच्या जीवाला आहे, तो खतरा एक प्रकारे जो आहे आपल्या अंगावर घेऊन गुंजन सक्सेना एअरफोर्सची ऑफिसर तिने त्या ठिकाणी पराक्रम दाखवला. असे एक नाही, दोन नाही, शेकडो उदाहरणं आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळतील. तर मुली सुद्धा ज्या आहेत आर्म फोर्सेसमध्ये कुठे मागे नाही आहेत, मग ते अधिकारी पदावर असो किंवा PBOR पदावर असो, वेगवेगळ्या ठिकाणी मुलींना सुद्धा या सिक्युरिटी फोर्सेसमध्ये त्या ठिकाणी चान्स आहे. आणि आपल्याला तर माहितच आहे की पोलीस दलामध्ये IPS म्हणून, PSI म्हणून, DYSP म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा, किंवा जर आपण पॅरामिलिटरी सर्व्हिसेस घेतले तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्स्टिब्युलरी सर्व्हिसेसमध्ये सुद्धा त्यांना खूप सारी संधी आहे. म्हणजे मुली सुद्धा या ठिकाणी तयारी करू शकतात. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की तयारी करायची तर नेमकी तयारी कशी? यासाठी मी म्हणेल की 3D, अ डेडिकेटेड, डिरेक्टेड अँड डिसिप्लिन्ड वे ऑफ सक्सेस. फक्त जे आहे जोश जोश मध्ये ऐकलं की यस सर ढगे सर आपने बताया, यस सर कोलते सर आपने बताया, हमें फौज में जाना है, खूप चांगली गोष्ट आहे. पण हा जोश फक्त 1 दिवस, 2 दिवस, 1 आठवडा राहून चालणार नाही. एक तर जे आहे ते आतून आलं पाहिजे, वो जज्बा बीच में से आना चाहिए कि कुछ भी हो जाए मैं फौज में जाऊंगा ही, कुछ भी हो जाए मैं अधिकारी बनूंगा ही, कुछ भी हो जाए मैं फौज में जो है सैनिक बनूंगा ही, सिपाही बनूंगा ही. जोपर्यंत ती आग आतून येणार नाही, भरपूर पडलेले आहेत हो, हजारो लाखोंचं कॉम्पिटिशन आहे. लेट मी टेल यू, संपूर्ण भारतातून या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये येतात. कॉम्पिटिशन तगड आहे, पण एवढी कॉम्पिटिशन असताना सुद्धा शेकडोंमध्ये, हजारोंमध्ये जे आहेत आपली मुलं सुद्धा त्या ठिकाणी सक्सेसफुल होतात. कशाला दुसरं एक्झाम्पल घ्यायचं? तुम्हाला कोलते सरांनी सुरुवातीला सांगितलं, गेल्या 2-3 वर्षांमध्ये औरंगाबादच्या या शौर्य अकॅडमीनं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पोलीस भरती झाल्या, आर्मी भरती झाल्या, त्यामध्ये आपलीच मुलं, ग्रामीण भारतातली मुलं, औरंगाबादची मुलं, परभणीची मुलं, जालन्याची मुलं मेहनत केली. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष हटले नाहीत मागे. एखाद्या वेळेस अपयशही आलं असेल, लगे रहे तब जाके वो सक्सेसफुल हुए. आज प्राऊडली आपल्या भारतीय सेनेचा, वेगवेगळ्या सुरक्षा दलाचा जे आहे ते प्राऊडली हिस्सा आहे. हे का शक्य झालं? हे याच्यामुळे शक्य झालं कारण ती आग फक्त एक नोकरी म्हणून ते पाहत नाहीत. अरे नोकरी करने के लिए तो कुछ भी मिल जाएगा यार, कोई भूका नहीं रहता है, कोणी उपाशी राहत नाही. प्रत्येक जण जे आहे कुठे ना कुठेतरी 2 टाइमचं ज्याला आपण जेवण म्हणतो, वो 2 टाइम का खाने का जुगाड़ तो कोई ना कोई बना ही लेता है. पण जसं मी सांगितलं, कुछ हटके करने की इच्छा है, फौज में अपने देश के लिए कुछ करने की इच्छा है, तो आर्म फोर्सेस इज द करियर. आणि ते करियर साधं सरळ सोपं तुम्हाला मिळणार नाही. वो आग बीच में से आना चाहिए, और जब आग रहेगी तभी जाके आप पढ़ाई करोगे, जब आग रहेगी तभी जाके आप 4 बजे उठोगे, जब आग रहेगी तभी जाके जो है मैथ्स डिफिकल्ट जाता है फिर भी आप पढ़ोगे, जब आग रहेगी तभी जाके रेगुलरली आप पढ़ोगे. म्हणजे त्या ठिकाणी तो जज्बा, ते डेडिकेशन, ते मोटिवेशन तुम्हाला असणं आवश्यक आहे. सक्सेसफुल होण्यासाठी फर्स्ट डी इज डेडिकेशन. दुसरा डी जो महत्वाचा आहे दॅट इज डिसिप्लिन. शिस्तीशिवाय, डिसिप्लिन शिवाय खरोखरच यश शक्य नाही. जसं मी म्हटलं, जोश जोश में कोणी रागवलं, कोणी म्हटलं, आपण इकडून तिकडून ऐकलं, ठीक आहे, 1 दिवस 2 दिवस तो जोश राहतो. पण जोपर्यंत डिसिप्लिन मॅनरमध्ये, प्रॉब्लेम येतील ना, झोपावं वाटतं आपल्यालाही, पाऊस पडत असतो, थंडी जास्त वाटते, म्हणून जे आहे आपण आपलं प्रिपरेशन, नको बाबा आज 8 वाजेपर्यंत, नको आज 9 वाजेपर्यंत, अच्छा आज 5 वाजेपर्यंत, नो, ऐसा नहीं चलेगा. देयर शुड बी कंटिन्युटी, देयर शुड बी डिसिप्लिन. डिसिप्लिन हा फक्त व्यायामासाठी नसतो, डिसिप्लिन हा तुमच्या प्रत्येक ऍक्शन मध्ये असतो. तुम्ही काय खाताय, तुम्ही कसं राहताय, तुम्ही किती सिन्सिअर आहात, तुम्ही किती योग्य प्रकारे व्यायाम करताय, त्यावर जे आहे तुमचं सगळं भवितव्य त्या ठिकाणी अवलंबून आहे. आता मी जे आहे खाण्याचा या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी केला. काही टुकार पोट्टे जे आहेत स्वतः जे आहेत ते चांगले असतात, पण असे
प्रिपरेशन करताना दुसरं कुठतरी भेटला की अरे काय जाय ठीक आहे आपलं दिवसभरात आता ट्रेनिंग असतं, चल थोडंसं जे आहे आपण हॉटेलमध्ये जाऊ, आणि मग तो हॉटेलमध्ये गेला की हळूचकन जे आहे त्या ठिकाणी तो दारू मागवतो. अरे आपलं वय काय, आपल्या आई बापाने जे आहे आपल्याला एवढ्या मोठ्या मेहनतीने इतकं मोठं त्या ठिकाणी केलं, आपल्यावर काय काय खर्च केला, बिचारा तो बाप जो आहे त्या ठिकाणी राबतो, ती माय त्या ठिकाणी राबते, त्या शेतामध्ये काय हाल आहे ते तुम्हालाही माहित आहे, आणि आपल्या पोटाला चिमटा काढून ते मायबाप तुम्हाला औरंगाबादला किंवा त्या शहराच्या ठिकाणी कुठल्या कोचिंग क्लासला टाकतात, कुठल्या शाळेत टाकतात, कुठल्या कॉलेजमध्ये टाकतात, आणि इथे तुम्ही त्या टुकाऱ्या करणार, तुम्ही जे आहे त्या मित्रांसोबत जाऊन दारू पीत बसणार. म्हणजे एक तर जे आहे तुम्ही तुमच्या ध्येयापासून खूप दूर गेले, दुसरी गोष्ट तुम्ही व्यसनाधीन झाले, आणि तिसरी गोष्ट तुमचं आयुष्य, तुमची हेल्थ तुम्ही बर्बाद करू लागले. का? कारण जे आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनावर तुमचा ताबा नाही, तुमचा स्वतःवर ताबा नाही, तुमचं स्वतःमध्ये डिसिप्लिन नाही, शिस्त नाही. जर आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर सेकंड इम्पॉर्टंट डी इज अ डिसिप्लिन. डेडिकेशन पाहिजे, फायर पाहिजे, जे काही करायचं आहे ते आतून आलं पाहिजे, कुछ भी हो जाए छोडूंगा नाही उसको. डिसिप्लिन, शिस्त पाहिजे, ती सिन्सिअरिटी पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, हे सगळं जरी असलं तरी कॉम्पिटिशन आहे भाई, तगडा कॉम्पिटिशन आहे. लाखो मुलं, हजारो मुलं जे आहे या कॉम्पिटिशन मध्ये येतील, आणि मग या ठिकाणी कुठला तरी एखादा गुरु द्रोणाचार्य पाहिजे, या ठिकाणी कुठेतरी जे आहे आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा असा गुरु म्हणा, योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक म्हणा, दिशादर्शक म्हणा, तो आवश्यक आहे. लकीली औरंगाबादमध्ये तुम्हाला जसं माहित आहे की वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस आहेत. मला बाकीच्यांविषयी माहीत नाही, पण एक गोष्ट मात्र मी हमखास सांगतो की स्वतः जे आहेत ज्ञानेश्वर कोलते, तुम्हाला त्यांचा इतिहास किंवा बॅकग्राऊंड त्या ठिकाणी माहीतच आहे, स्वतः आर्म्ड फोर्सेसचा ते हिस्सा होते, स्वतः जे आहे ते नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG, मोस्ट इलाइट कमांडो फोर्स आपण ज्याला म्हणतो, त्याचा ते हिस्सा होते. आणि म्हणजे त्याला नशीब लागतं, 26/11चा जो हल्ला झाला होता मुंबई हल्ल्यामध्ये, त्यावेळेस जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी आपल्या देशासाठी सेवा देण्याची संधी ही सुद्धा त्यांना भेटली. आणि आज घडीला सुद्धा, म्हणजे मी फक्त 2008-2009 ची गोष्ट करत नाही, तुम्ही 2020ला सुद्धा जर ज्ञानेश्वर कोलते यांना पाहिलं तर रोज सकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांसोबत, त्यांच्या कॅडेट सोबत, त्यांच्या प्रशिक्षणार्थी सोबत ते फक्त म्हणत नाही की अरे पोरं हो त्या ठिकाणी एक्सरसाइज करा, स्वतः त्या ठिकाणी जातात, स्वतः ते एक्सरसाइज करतात, म्हणजे ज्याला म्हणतात लीडिंग फ्रॉम फ्रंट, स्वतः करतात, आणि त्यावेळेस जे आहे ते मुलांना त्या ठिकाणी सांगतात. सो फिटनेस, आणि या फिटनेसमध्ये योग्य मार्गदर्शन, या ट्रेनिंगसाठी जे लागतं ते योग्य मार्गदर्शन देणारे मार्गदर्शक तुम्हाला औरंगाबादमध्ये उपलब्ध आहेत, तुम्हाला शौर्य अकॅडमीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर मग असं डिसिप्लिन, डेडिकेशन आणि डिरेक्शन या 3 गोष्टींचा तुम्ही विचार केला, नेमकं तुम्हाला काय करायचंय याच्याविषयी विचार केला. करिअर ऑप्शन्स, मी पुन्हा म्हणतोय की फक्त आर्म्ड फोर्सेसच नाही, जे काही करायचंय ऍटलिस्ट विचार करा, त्या सगळ्यांची माहिती घ्या, आणि जसं मी म्हटलं की डू यू हॅव इट इन यू, तुम्हाला जर वाटत असेल की यस कुछ हटके करना है अँड आर्म फोर्सेस इज द करिअर, सुरक्षा दलामध्ये मला जर करिअर करायचं असेल, आणि मग विचार करा की बाबा मी लोअर रँकसाठी करावं, ऑफिसर लेवलसाठी करावं, काय करावं. पण फक्त दुसरा करतोय म्हणून जे आहे, किंवा दुसरं कोणतरी म्हणतंय म्हणून आपण करायचं नाही. स्वतः ही सगळी माहिती घ्या, विचार करा, योग्य व्यक्तींकडून जे आहे आणखीन त्याच्यात पॉइंट्स ऍड करा, आणि त्याच्याबरोबर जे आहे तुम्ही तुमचं डिसिजन त्या ठिकाणी घेऊ शकता. मी इनिशियली विचार केला होता की मी जास्त काही बोलणार नाही, पण बोलता बोलता बरंच बोललो. आता शेवटचा एक मुद्दा या ठिकाणी सांगतो, आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न जे आहेत मला तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. आपण काही प्रश्न पण जे आहेत विद्यार्थ्यांचे असतील तर ते आपल्याला घेता येतील. पण त्या प्रश्नांकडे येण्याच्या आधी एक शेवटचा जो आहे एक मुद्दा म्हणा, किंवा एक छोटीशी जी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कारण आता बोलता बोलता मी करिअर विषयी बोलतोय, आणि आत्ताचा हा जो तुमचा फेज आहे, 10वी 11वी 12वीचा हा फेज आहे, नुकत्याच परीक्षा झालेल्या आहे, आता तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. आणि मग निर्णय घेताना काय होत आहे, बरेचसे आपले विद्यार्थी जे आहेत ग्रामीण भागातले, ती माहिती नसते. बरेचसे जण जे आहेत ते दुसऱ्याच्या यशानं जे आहेत भारावून जातात की अरे आमच्या गावातलं पोरग होतं, आणि मग ते पोरग जे आहे आर्मीमध्ये सिलेक्ट झालं, मग ते होऊ शकतं तर मग मी का नाही. बरं, चांगली गोष्ट आहे. एखादा म्हणतो की जो PSI झाला, एखादा म्हणतो असं केलं, एखादा म्हणतो डॉक्टर झाला. वेगवेगळी उदाहरणं आपल्या समोर असतात, पण विदाऊट माहिती घेता आपण जे आहे त्याच्या मागं लागण्याचा प्रयत्न करतो. 2001 मध्ये एक फेमस मूव्ही आली होती, मला खूप आवडते ती मूव्ही, आणि त्या मूव्हीचं नाव होतं लक्ष्य. माझ्या मते तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो पिक्चर पाहिलाही असेल. लक्ष्य, ऋतिक रोशन त्यामध्ये हिरो होता, आणि ट्रू स्टोरीवर, म्हणजे काही सुनी स्टोरी नाही आहे, वो ट्रू स्टोरीवर आधारित असा तो चित्रपट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की 1999चं जे कारगिल युद्ध आहे, त्या कारगिल युद्धामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांनी जो पराक्रम गाजवला,
त्यांच्या जीवनावर आधारित अशी ती स्टोरी आहे. ऑफकोर्स मूव्ही आहे त्याच्यामुळे जे आहेत काही त्या ठिकाणी ड्रॅमॅटाइज्ड व्हर्जन पण त्या ठिकाणी केलेले आहेत, पण मुख्यतः कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित अशी ती स्टोरी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कॅप्टन विक्रम बत्रा यांचं आयुष्य कसं होतं. पाकडे ज्यावेळेस कारगिल युद्धामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी ज्या धोक्यानी आपले सगळे कॅप्चर त्यांनी पीक त्या ठिकाणी केले आणि ते वर उंचीवर आहेत, भारतीय सैन्य खाली आहे, खूप इझी आहे भारतीय सैन्यांना मारणं. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे ज्यांनी विचार सुद्धा केला नसेल असे स्ट्रेट सुळे आपण ज्याला म्हणतो, कडे ज्याला आपण म्हणतो, कित्येक फूट उंचीचे डोंगर रात्रीमध्ये त्या ठिकाणी गेलो. पाकिस्तानकडे आपल्यापेक्षा जे आहेत त्यावेळेस चांगलं असं जे आहे चांगल्या तंत्रज्ञानाच्या तोफा होत्या, चांगल्या बंदुका होत्या, त्याच्या विरुद्ध जाऊन आपल्या सैनिकांनी अतुलनीय असा पराक्रम त्या ठिकाणी गाजवला. आणि आपल्याला माहिती आहे की कारगिल जो आहे त्या युद्धामध्ये आपले सगळे पीक जे आहेत ते आपण पुन्हा वापस घेतले आणि त्यामध्ये स्पेशली .5140 आणि .4875 हे दोन महत्वाचे पीक जे आहेत कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या नेतृत्वाखाली आपण वापस घेतले आणि त्याच्यामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांना जे आहे शहीदत्व, त्यांना जे आहे अमरत्व त्यामध्ये प्राप्त झालं, त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला. आपल्याला ही स्टोरी माहित आहे. तर त्यांच्या आयुष्यावर आधारित अशी ही मूव्ही आहे ज्याचं नाव आहे लक्ष. आणि ती जर मूव्ही तुम्ही पाहिली तर मुख्यतः समजा दोन त्याचे पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2, इंटरव्हलच्या आधी आणि इंटरव्हलच्या नंतर. तो जो कॅप्टन विक्रम बत्रा जो रोल ऋतिक रोशन यांनी त्या ठिकाणी प्ले केलेला आहे, पहिला पार्ट जर पाहिला तर तो ऋतिक रोशन जो आहे तो तुमच्यासारखाच आहे, माझ्यासारखाच आहे, आपल्यासारखाच आहे, सर्वसामान्यांसारखा. म्हणजे कसा, काही आयुष्याला दिशा नाही, कोई डिरेक्शन नाही. त्या मूव्हीमध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर ज्याला म्हणतो की म्हणजे बिनबुडाचा पेंद्या, जहां पे गया वहां पे गया, घूम रहे, खा रहे, पी रहे, चल रही है लाइफ, चल रही है. जेव्हा वाटलं तेव्हा उठले, जेव्हा वाटलं जे केलं, लिटरली उस तरह की उसकी लाईफ वहां पे दिखाई हुई आहे. आणि मग त्याच्यात दाखवलेलं एक त्याचा एक मित्र असतो, त्याचं नाव त्यांनी दाखवलेलं उदेश. मग तो उदेश काय करतो, कॉलेज झाल्यानंतर त्याचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो आर्मीमध्ये जाण्यासाठी सीडीएस परीक्षा जी असते ऑफिसर बनण्यासाठी, त्या सीडीएसचा फॉर्म भरतो. आता उदेश माझ्या मित्रानं फॉर्म भरला म्हणून हा काय करतो, हा ऋतिक रोशन सुद्धा जो आहे तोही फॉर्म भरतो सीडीएसचा. त्याच्या मनातून बिनातून काही नाही, मित्रानं भरला ना, तो चालला ना, चल मी पण फॉर्म त्या ठिकाणी भरतो. आणि मग जो आहे तो फॉर्म भरतो. लकीली जो आहे त्याचा अभ्यास चांगला असतो, ती परीक्षा तो पास करतो. उदेशचं काही आर्मीमध्ये सिलेक्शन होत नाही, त्या ऋतिक रोशनचं म्हणजे कॅप्टन विक्रम बत्राचं जे कॅरेक्टर दाखवलेलं आहे त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी होतं. तो आर्मीमध्ये अधिकारी म्हणून त्या ठिकाणी जॉईन होतो. आता ऋतिक रोशन त्यामध्ये जो दाखवलेला आहे तो तर असाच उडाण टप्पू, काही त्याला या ठिकाणी नाही. आर्मीमध्ये झालं सिलेक्शन, पण चल रही है लाईफ, काही असं विशेष त्या ठिकाणी नाही. जिंदगी को कोई रास्ता नाही, कोई डिरेक्शन नाही, अशा प्रकारचं त्याचं सगळं आयुष्य चाललेलं आहे असं दाखवलेलं आहे. हा पार्ट 1. आणि पार्ट 2 मध्ये काय दाखवलेलं आहे, असा ऋतिक रोशनचं कॅरेक्टर ज्याला आयुष्यात काहीच ध्येय नाही, उडाण टप्पू आहे, चल रही आहे जिंदगी, कोणीतरी दुसरं करतंय, आपला मित्र करतोय, आपल्या गावाचा आहे, आजूबाजूचा आहे, कोणीतरी म्हटलं म्हणून तसं फॉलो करतोय, असा तो व्यक्ती ज्यावेळेस त्याला आयुष्यातलं लक्ष्य मिळतं, ज्याला आयुष्यातलं ध्येय मिळतं, क्या करना है, कौन सा एम है जिंदगी का, हे एम, हे लक्ष्य त्याला ज्यावेळेस कळतं आणि त्याचं लक्ष्य काय असतं, ते लक्ष्य असतं .5140, .4875. पाकड्यांनी ज्यावर कब्जा केलेला आहे अशा ते डोंगर कडे, ते हाईट, माझ्या मातृभूमीवर जे आहे त्यांनी हल्ला केलेला आहे, असे ते पाकडे त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता हे माझ्या आयुष्याचं लक्ष्य आहे. किसी भी हालत में, कुठल्याही परिस्थितीमध्ये ते लक्ष्य हासिल करायचंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला ते पाकड्यांनी हासिल केलेले करगिल मधले जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स हासिल करायचे आहेत. हे लक्ष्य ज्यावेळेस त्याला मिळतं त्यावेळेस ऍब्सोल्युटली इम्पॉसिबल, अशक्य प्राय वाटणारी गोष्ट, ती अशक्य प्राय वाटणारी गोष्ट त्याच्या साथीदाराच्या मदतीने रात्रीतून तो डोंगर चढतो आणि ते कॅप्चर करतो. पूर्णच्या पूर्ण भाग जो आहे तो भारताच्या हद्दीमध्ये येतो. अशा प्रकारची ती स्टोरी. तो व्यक्ती ज्याला आयुष्यात काहीच ध्येय नव्हतं, चल रही थी जिंदगी, कुत्रे मांजरेही जगतात हो, चल रही थी जिंदगी, पण त्या व्यक्तीला ज्यावेळेस लक्ष मिळालं, ज्यावेळेस डायरेक्शन मिळाली आणि काहीतरी जे आहे करण्याची इच्छा ज्यावेळेस त्यामध्ये जागृत झाली, त्या व्यक्तीनं जो असा होता त्याने जे आहे अशक्यप्राय, जगामध्ये कोणीच करू शकलं नसतं तशा प्रकारचं पराक्रम, तशा प्रकारचं धैर्य, तशा प्रकारचं शौर्य दाखवलं आणि म्हणूनच तो आयुष्यामध्ये सक्सेसफुल झाला. आज सुद्धा जे आहे कॅप्टन विक्रम बत्रा, परमवीर चक्र, त्यांना जे आहे आपण सॅल्यूट करतो, त्यांना आपण मानतो. त्यांच्यामुळे तुमचं माझं आयुष्य आहे. कारण पाकडे जर घुसले असते तर माहित नाही काय पुढे त्या ठिकाणी झालं असतं. तर
ह्या अशा ज्या आहेत, ज्या स्टोरीज आहेत, या खऱ्या खऱ्या स्टोरीज आहेत. हे रामायण महाभारतामधलं मी आणलं नाही, पंचतंत्रमधली आणली नाही, खरी खरी स्टोरी. हे जर शक्य असेल तर आपल्याला हे का शक्य नाही? हे उदाहरण मी पर्पजफुली यासाठी दाखवलं की जर योग्य डिरेक्शन अगोदरच विचार केला, जर आपल्याला योग्य डिरेक्शन मिळाली आणि आपलं जर लक्ष पक्का असेल, नेमकं आपल्याला काय करायचंय आणि योग्य वेळेवर तर ती जर सुरुवात केली, वयाच्या 25व्या वर्षी जाऊन जे आहे म्हणण्यात काही पॉईंट नाही, ऑलरेडी तुमचे अटेम्प्ट गेले. योग्य वेळेत जर तो विचार केला, योग्य मार्गदर्शनाखाली तो विचार केला आणि आत्तापासूनच सिस्टमॅटिकली विचार करून आपल्या करिअर विषयी जर आपण डिसिजन घेतलं तर 100% आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. लकीली औरंगाबाद सारख्या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चांगले मार्गदर्शक लकीली अवेलेबल आहेत. तुम्हाला जर ऑफिसर म्हणून करिअर करायचं असेल आर्म्ड फोर्सेसमध्ये, तर लकीली मी आर्म्ड फोर्सेसमधून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन आज MGM इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, MGM स्पर्धा परीक्षा केंद्र, त्याचा संचालक आहे. माझं स्वतःचं जे आहे satish.com नावाची वेबसाईट आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल, किंवा युट्यूब चॅनल आहे माझं MGM ICE. अधिकारी व्हायचे असेल UPSCच्या माध्यमातून किंवा CDS SSBच्या माध्यमातून, तर तो मार्ग जे आहे त्या ठिकाणी मी नक्कीच योग्य प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल. आणि मुख्यतः जर तुम्हाला OR म्हणजे 10वीच्या बेसिसवर, 12वीच्या बेसिसवर ज्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, CRPF, PSI भरती यासाठी जो फिजिकल टफनेस किंवा यासाठीच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांचं योग्य मार्गदर्शन, त्या परीक्षांचं जर योग्य प्रकारे कोचिंग पाहिजे असेल तर माझ्या मते शौर्य अकॅडमी आणि मुख्यतः ज्ञानेश्वर कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या कित्येक वर्षांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे. आणि आता तुमचा सुद्धा त्यामध्ये नंबर असू शकतो. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मी म्हणत नाही की क्लास लावाच, पण मी हे जरूर म्हणतोय विचार जरूर करा, सगळ्या अँगलनी विचार करा. आणि सगळ्या अँगलनी विचार केल्यानंतर जसं मी सांगितलं, डू यू हैव इट इन यू? इफ द आंसर इज यस, अगर आप में वो जज्बा है, कुछ हटके करने की इच्छा आप में है, तो मेरे ख्याल से आर्म्ड फोर्सेस का करिअर, सैन्य दलातलं करिअर हे तुमच्यासाठी आहे. माझ्या मते मी बरंच तुमच्याशी जे आहे बोललो. तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. मुख्यतः ज्ञानेश्वरजी कोलते, शौर्य अकॅडमी यांच्या टीमचे धन्यवाद. आणि तुमच्या मनामध्ये जर काही स्पेसिफिकली प्रश्न असतील तर ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी घेता येतील. मला या ठिकाणी काही स्पेसिफिकली क्वेश्चन्स तर त्या ठिकाणी दिसत नाहीयेत. बट हाऊएव्हर जसं मी सांगितलं, तुमच्या मनात काही जरी प्रश्न जरी असले तरी आयदर तुम्ही जे आहे म्हणजे ऑफिसरच्या लेवलचे असतील तर माझ्या satish.com वर तुम्ही मेल करू शकता, किंवा जर तुम्हाला 10वी नंतरच्या, 12वी नंतरच्या ज्या वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत आणि त्याच्याशी संबंधित माहिती पाहिजे असेल तर औरंगाबादला शौर्य अकॅडमी हाडकोमध्ये आहे, TV सेंटरच्या तिथे येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. किंवा शौर्य अकॅडमीचे जे मोबाईल नंबर आहेत जे ऑलरेडी अवेलेबल आहेत, तर ते मोबाईल नंबरवर सुद्धा तुम्ही फोन करून त्याच्याविषयी माहिती घेऊ शकता. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या भविष्यातील आयुष्यासाठी, तुमच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस इव्हिनिंग. गुड नाईट. थँक्यू.